आज आपल्या सगळ्यांचं लक्ष असलेल्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। एकूण 34,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीच्या घोषणेला कॅबिनेटने सुद्धा मंजुरी दिली आहे। निर्णयाला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली आहे। राज्य सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण देशातली आतापर्यंतची सगळ्यात मोठी शेतकऱ्यांची कर्जमाफी असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। आणि इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात घरटी कर्ज कमी आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। सरसकट 1.5 लाखांपर्यंतची ही कर्जमाफी असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि 90% शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे। त्याचबरोबर राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 पूर्णतः कोरा झाल्याचा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केला आहे। निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे। जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे। याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो। 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे। 90%। उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही OTS ची योजना आणतो, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना OTS करून घेता येईल। त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत। 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे। हा राज्य सरकार उचलू शकण्याच्या क्षमतेत नाही, हाही खूप मोठा बोजा आहे। आणि पुन्हा एकदा सांगतो, योजनेचं नाव हे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना अशा प्रकारे ठेवण्यात आलेलं आहे। आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात नेमक्या काय घोषणा केल्या आहेत, पण मुख्यमंत्र्यांच्या याच घोषणेचं, त्यांच्या याच निर्णयाचं विश्लेषण आता आपल्याला या विशेष कार्यक्रमात करायचं आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या याच निर्णयाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आता काही पाहुणे सुद्धा आहेत, त्यांना आपण या संदर्भात प्रश्न विचारायचे आहेत। आता आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे योगेश पांडे, त्याचबरोबर आहेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपचे आमदार संजय कुटे, हे देखील आपल्यासोबत आहेत। तुम्हा तिघांचं सुद्धा जय महाराष्ट्रमध्ये हार्दिक स्वागत। सगळ्यात पहिल्यांदा मी योगेश पांडे यांच्याकडे जातो। योगेश पांडे, आपण बघितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला। अत्यंत आक्रमकपणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी तुम्ही केली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं समाधान झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे, पण तुमचं समाधान झालंय का मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे? नाही, मुळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची खासदार राजू शेट्टींची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे की शेतकऱ्यांचा 7/12 संपूर्णपणे कोरा झाला पाहिजे। आता आज जी घोषणा सरकारने केली आहे यामध्ये सरकारने खूप मोठी हातचलाकी केली आहे। यामध्ये त्याने जो थकबाकीदार शेतकरी हा शब्द टाकला आहे व त्यामध्ये 30/6/2016 अशी ती एक मेक मारली आहे। वास्तविक बघता मागच्या वर्षी सरकारने एक अध्यादेश काढला व सर्व कर्ज शेतकऱ्यांचे पुनर्गठित केले। ज्या वेळेस शेतकऱ्यांचे कर्ज हे पुनर्गठित होतात त्यावेळेस तो शेतकरी थकबाकीदारच्या संख्येमध्ये मोडला जात नाही। आता यांनी जे सांगितलं, यांचे जे आकडेवारी आहेत ना ते आपण लिहून ठेवा कागदावरती व 3 महिन्यानंतर आपण यांना विचारू हे काय बोलताय, हे दांडांत खोटं आहे, यांच्या आकडेवारीमध्ये काही अर्थ नाही। कधी म्हणतात 90% शेतकऱ्यांना आम्ही 7/12 कोरा करणार किंवा लाभ मिळणार। वास्तविक राज्यामध्ये 1,20,000 कोटी शेतकरी हे कर्जदार आहेत, मात्र त्यामध्ये थकबाकीदारच्या संख्येमध्ये किती येतात घोषणा केलेली नाही। आणि एकंदरीत आपण जर बघितलं ते पूर्ण धुळपेट आहे। वास्तविक बघायचं गेलं तर केंद्र सरकारने स्वतः याच्यामध्ये हातभार उचलला पाहिजे। महाराष्ट्र शासन, आपण महाराष्ट्र राज्य 33% केंद्राच्या तिजोरीमध्ये आपण महसुलात वाढ करतो व आपला हा अधिकार आहे, मात्र असं घडता दिसत नाही। आणि या मग आता हे सरकार म्हणतं आम्ही एवढा भार उचलू शकत नाही, 35,000 कोटी देऊ। वास्तविक 35,000 रुपये मिळणार नाही। 10,000 जेव्हा यांनी जे 10,000चा तो शेअर काढला त्यावेळेस किती टक्के शेतकऱ्यांना फायदा मिळाला? आणि पश्चिम महाराष्ट्रात 5% लोकांना मिळणार नाही, कारण त्यांचं रनिंग अकाउंट असतं। तर यांनी 30/6/2017 अशी जर बदल केला तर याचं नक्की थोडंफार प्रमाणात आम्ही स्वागत करू। मात्र यांनी तो 30/6/2016 अशी जी टक्के ना याचं सगळी मेक आहे आणि हे शुद्ध धुळपेक आहे, फक्त वेळ
हे याचा शेतकऱ्यांना काही उपयोग होणार नाही. मी एकदम ठामपणे सांगतो. किती शेतकरी नक्कीच योगेशजी, थोडंसं थांबवतो तुम्हाला. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी झालेले आहेत राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत. सदाभाऊ, एकीकडे तुम्ही सत्तेत बसलेलात, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणूनच तुम्हाला ती सत्ता लाभलेली आहे. आज जो निर्णय झालेला आहे या निर्णयाबद्दल आत्ताच योगेश पांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते, यांची प्रतिक्रिया अशी आहे. इतरही शेतकरी नेत्यांचं काहींचं म्हणणं असंच आहे की शेतकऱ्यांना याचा फायदा होणार नाही, फक्त काहींनाच याचा फायदा होऊ शकेल. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आज राज्य सरकारनं घोषित केली आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळानं एक ऐतिहासिक भाजप शिवसेनेच्या सरकारनं हा घेतलेला निर्णय आहे. आपल्याला एक बारकाईने विचार करावा लागेल की या योजनेचा लाभ या राज्यातल्या 89 लाख शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि या राज्यातले 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे म्हणत आहेत की कर्जाचं पुनर्गठन केलं, त्यांची फसवणूक झाली, ज्या शेतकऱ्यांनी 2016ला पुनर्गठन केलेलं आहे त्याही शेतकऱ्यांना या कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे. कारण शेवटी 1.5 लाख रुपयेपर्यंत 5 एकरातल्या आतल्या आणि 5 एकराच्या वरचे, पूर्वीच्या सरकारनं 2008 साली 5 एकराच्या आतल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती दिली आणि त्याचा फायदा खऱ्या अर्थाने विदर्भ मराठवाड्याला झालेला नव्हता. आम्ही इथं जमिनीची आत ठेवली नाही. जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्याची जमीन किती असू त्याला 1.5 लाखापर्यंत या कर्जमुक्तीचा लाभ निश्चितपणाने मिळेल. आणि या राज्यातला 40 लाख शेतकऱ्याच्या गळ्याला जो कर्जाचा विळाखा पडलेला होता, गळफास लागलेला होता, एवढ्या 40 लाख शेतकऱ्याला बाहेर काढण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणूया, जे खरं आहे त्याला खरं म्हणूया. आणि अजून आपल्याला याच्यामध्ये काम करायचं आहे, करावं लागेल. कारण ही गटारगंगा 7 वर्षाची आहे. ही काय 2-2.5 वर्षामधली गटारगंगा नाही. ही साफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या राज्यातल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही, तो देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. आणि निश्चितपणाने हे सरकार शेतकऱ्याच्या बरोबर काम करेल, शेतकऱ्याबरोबर राहील. नक्कीच सदाभाऊ, तुम्ही जे म्हणतात की एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे योगेश पांडे, आत्ताच तुम्ही ऐकलं, सदाभाऊंचं म्हणणं असं आहे की केवळ विरोधासाठी विरोध नसावा, कारण ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आकडेवारीसह ते दावा करतात आहे की शेतकऱ्यांचं समाधान करणारा 5 एकरपर्यंतच्या ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्या पुरता हा निर्णय मर्यादित नाही आहे, तर इतरही सरसकट सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची एकरांची मर्यादा नाही जशी 2008 मध्ये होती. तर आता विनाकारण त्यासाठी विरोध कशाला, असा त्यांचा प्रश्न आहे. योगेश पांडे, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. आहे की शेतकऱ्यांचा 7/12 कसा कोरा होता येईल. वास्तविक या देशामध्ये यांचे जे फसलेले धोरण आहे, 140 लाख टन खाद्यतेल आपण आयात करतो, हा सुद्धा यांना माहितीच नाही आहे. कृषी मंत्र्यांना काही माहित नाही यांना. आणि आपल्याकडे सोयाबीनला गिराईक नाही, सोयाबीनचे भाव कोसळले किंवा 8 रुपयाच्या खाली सोयाबीनची किमती होत्या. आणि त्याच वेळेस परदेशामधून आज सुद्धा आपण पुन्हा 5 लाख टन 10 लाख टन साखर आयात केली. साखरेचे दर 400 रुपयांनी कोसळले, ते आयात केल्या. आपण काय आयात करतोय. आणि आपले जे धोरण आहे, केंद्राच्या धोरणामुळे महाराष्ट्र बसला आहे, त्यामुळे केंद्राची जबाबदारी आहे. आणि इथल्या राज्यकर्त्यांनी केंद्रासमोर जाऊन मागणी केली पाहिजे. घडत नाही तुमच्याप्रमाणे इथं असं म्हणतोय आम्ही कसं काय करतो. चालू तुम्ही केंद्राकडे. महाराष्ट्र हा 33% महसूल देतो. यांनी त्याच्यामध्ये याच्या अभ्यासामध्ये थोडं दुरुस्ती करून घ्यावी. महाराष्ट्र राज्य 33% केंद्रात महसूल देतो. अजून एक मुद्दा यांना मला विचारायचा आहे. 2008 साली जर राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्ज पूर्णपणे साफ झाले होते, तर पुढच्या 8 वर्षात 1,16,000 कोटींचं कर्ज परत शेतकऱ्यांच्या लोकांनी गेलं. पैसा गेलाय याचा तपास करा. हा पैसा गेला कुठे वसूल करा त्यांच्याकडनं. मग म्हणजे पैसा बघा, अकाउंटचा इन्कम आहे, डेबिट इक्वल टू क्रेडिट, जमा आणि नावे. म्हणजे एका माणसाचं जे नुकसान झालंय ते दुसऱ्याचं कोणाचं उत्पन्न झालंय. मग हा पैसा गेला कुठं याचा तपास करावा. आणि हे जे म्हणताय आम्ही करतोय, आता हे आकडेवारी सगळ्यांना कळलं. आणि जे कोणी समिती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील. आम्ही आमची जी भूमिका आहे स्वाभिमानीची, ते आम्ही मांडली आमची भूमिका की
हे आमचं स्पष्ट मत आहे आणि त्याकरता आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब 6 जुलैपासून मनसूरहून आम्ही यात्रा काढतोय आणि केवळ महाराष्ट्रात देशभरातल्या शेतकऱ्यांचा हा शेतकऱ्यांचा 50 वर्ष झाले दोनदा कॉर्पोरेट कंपन्यांना तुम्ही सरसकट सगळं देऊ राहिले. आता तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो की देशामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज किती आहे? 14,00,000 कोटी. थोडंसं योगेशजी तुम्हाला थांबवतो. कोल्हापुरातील शेतकरी ज्यांनी या आंदोलनात भाग घेतला, सहभाग घेतला होता, शिवारातून ते थेट रस्त्यावर आले होते, त्यांचं या निर्णयाविषयी काय मत आहे ते आपण जाणून घेऊया. राज्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात आहे. सौरभ, आतापर्यंत आपण जे पाहिलेलं आहे की शेतकरी नेते थोडं संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसतात आहे. काही नेते याचं स्वागत करतात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिल्लीला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. सदाभाऊ, या ज्या भेटीगाठी झालेल्या होत्या, या भेटीगाठीतून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी ज्या सूचना केलेल्या त्या सूचनांची दखल घेऊनच हा निर्णय झालेला आहे. निश्चितच सगळ्यांच्या सूचनांचा आम्ही आदर केलेला आहे आणि पहिल्यांदा भुटे सर असं घडत होतं की एक राज्याचा मुख्यमंत्री सर्व घटकांच्या बरोबर चर्चा करत होता. यापूर्वी असं कधी घडत नव्हतं. यापूर्वी कधी चर्चेला आम्ही आंदोलन केलेली आहेत, कधी मुख्यमंत्र्यांनी दरवाजा उघडा ठेवलेलं नव्हतं. आम्हाला तुरुंगात येरवड्याच्या जेलमध्ये जावं लागलं, शेतकऱ्यांना प्राण गमवावं लागलं. मावळचं उदाहरण आहे, ऊस आंदोलनात मयत झालेल्या शेतकऱ्यांचं उदाहरण आहे. आणि आज जरी या ठिकाणी ही कर्जमुक्ती केली, काही मंडळी म्हणत आहे की या पद्धतीनं नाही, अजून झालं पाहिजे होतं, आम्हाला मान्य आहे. परंतु ऊसाचा दर आम्ही 3,000 मागत होतो, मग 2,000 2100 आम्ही का थांबत होतो? त्यावेळी काय आम्ही फसवणूक केली का मग शेतकऱ्याची? नाही. त्यावेळी आम्ही सारासार विचार करून शेतकऱ्याच्या पदरात जास्तीत जास्त कसं टाकता येईल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेला होता आणि तो ठेवून आम्ही आंदोलन केलेलं होतं. चळवळी वाढवलेल्या होत्या आणि मग आज खऱ्या अर्थानं या राज्यातल्या शेतकऱ्याला, अडचणीतल्या शेतकऱ्याला माझ्या तातडीनं दिलासा देणं गरजेचं होता. तो देण्याचं काम हे राज्य सरकारनं केलेलं आहे आणि आम्ही शेतीमध्ये अजून गुंतवणूक वाढवणार आहे. हे काय सगळे प्रश्न 2.5 वर्षामध्ये नाहीत. हे कर्ज काय 2.5 वर्षामधलं नाही. हे कर्ज 2008 नंतर कर्जमुक्ती झाल्यानंतर पासून तुंबलेलं कर्ज आहे आणि जे नियमित शेतकरी कर्ज भरत आहेत त्यांनाही आम्ही 25,000 रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांची काय चूक आहे? त्यांनी नियमित कर्ज भरलं, ही काय चूक आहे का त्यांची? त्यांनाही मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने ठेवली. मला एवढंच म्हणायचं आहे की अजून काही प्रश्न असतील, जरूर असतील, ते केंद्रामध्ये जाऊन आपण सोडवूया. पण याचा अर्थ एखादा घेतलेला निर्णय हा अजिबातच योग्य नाही हे म्हणणं बरोबर नाही. ज्यांना 1.5 लाख रुपये मिळणार आहे त्यांच्यावर हा सरळ सरळ हे लोक अन्याय करत आहेत. म्हणजे खऱ्या अर्थानं आज या राज्यातला शेतकरी मोठ्या संकटातून जात होता, त्याला दिलासा देण्याचं काम इतर राज्यामध्ये जेवढं कुणी केलं नाही तेवढं काम खऱ्या अर्थानं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं केलेलं आहे. नक्कीच मला वाटतं सौरभ, ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे कारण ओटीपीचा वन टाइम सेटलमेंटचा सुद्धा एक वेगळा कॉन्सेप्ट पुढे आलेला, त्याबद्दल सुद्धा योगेश पांड्यांना विचारायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून आपल्याला जाणून घ्यायचं. त्याचबरोबर मगाशी आपण कोल्हापुरातील शेतकऱ्यांशी एक संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. अगदी खरं. या सगळ्या मुद्द्यांकडे आपण येणार आहोत, या संदर्भातली चर्चा सुद्धा आपण अशी सुरू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची जी घोषणा केली आहे त्या घोषणेचं, मुख्यमंत्र्यांच्या त्या निर्णयाचं आपण विश्लेषण करतोय. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहे हे सुद्धा आपण जाणून घेतोय. पण थोड्या वेळापूर्वी सदाभाऊ खोत जे राज्याचे कृषी राज्यमंत्री आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचा दावा केला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची केलेली घोषणा फसवी असल्याची टीका आंदोलक शेतकऱ्यांकडून अजूनही होते आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्यावर अन्याय झाल्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. कोल्हापुरातल्या याच शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी.
कर्जमाफीची पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केलेली आहे. 1.5 लाखापर्यंत जे कर्ज आहे ते शेतकऱ्यांचं माफ होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं या संदर्भातलं आंदोलनाचं रान उठवले, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भूमिकेबाबत, तुमची काय प्रतिक्रिया? मुळात निवडणुकीपूर्वी या शासनानं शब्द दिला होता की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ, आणि त्या शब्दाखातर शेतकऱ्यांनी प्रचंड शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला आणि त्यांना सत्तेवर बसवलं. आज मात्र त्यांनी 1.5 लाख रुपये सरसकट, आणि मोठा अन्याय झाला तो कर्ज नियमित फेर करणाऱ्यांना 25,000 रुपये, हा मोठा अन्याय आहे. यामध्ये ही जी काय कर्जमाफी आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना फायदा कमी होणार आहे. त्यामुळे ही सरसकट कर्जमाफी, आमचं म्हणणं असं सरसकटच कर्जमाफी न देता संपूर्ण कर्जमुक्ती पाहिजे. यासाठी स्वाभिमानी संघटना आक्रमक राहणार, यापुढे आंदोलन चालू राहील. मुख्यमंत्र्यांची भूमिका घेतलेली आहे कर्जमाफी संबंधात, ती पूर्णतः चुकीची आहे. 1.5 लाखापर्यंत कर्जमाफीचा जो निर्णय झालेला आहे तो अयोग्य आहे. 1.5 लाख कर्ज काढून काय कुठला पोल्ट्री फार्म तयार होत नाही किंवा कुठली पाणी पुरवठ्याची स्कीम पूर्ण होत नाही. पाणी पुरवठ्याची स्कीम पूर्ण करायची असेल तर 5 लाखाचं की 10 ते 12 लाखाचं कर्ज घ्यावं लागतं. त्याचबरोबर शेतीची विविध अशी उद्योग आहेत की ते 5 लाख ते 10 लाखापर्यंत कर्ज घ्यावं लागतं. 1.5 लाखाच्या कर्जानं कुठलाही उद्योग उभा होत नाही किंवा शेतीची कुठली स्कीम पूर्ण होत नाही. त्यामुळं शेतकऱ्याचं कर्ज जशीच्या तसंच राहणार आहे. 1.5 लाखाचं कर्ज जे आहे ते 90% आज शेतकरी 7/12 मुक्त होणार आहे, 7/12 कोरा होणार आहे, असं जे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आहे. 90% शेतकरी ह्यातून मुक्त होणार नाहीत, तर 40% नाही तर 50% शेतकरी कर्जमुक्त होतील, बाकीचे तसेच राहतील. मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय सरसकट कर्जमाफीचा आणि जेवढं कर्ज आहे तेवढं माफ करायला पाहिजे होतं. आज ट्रॅक्टर जरी घेतला आपण तर तो ट्रॅक्टर काही 5 लाखाचे 6 लाखाच्या खाली येत नाही. 1.5 लाखाला कुठला ट्रॅक्टर मिळत नाही. त्यामुळं सरसकट कर्ज जेवढं आहे तेवढं कर्ज माफ करायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री म्हणतात हा ऐतिहासिक निर्णय आहे, तुम्ही ह्याकडे कशा पद्धतीनं बघताय? ज्यावेळी कर्जमुक्तीचा विषय येतो तो आपले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी असं म्हणतात की अशा आयुष्यात कुठं तर कर्जमाफी झाली नसेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही महाराष्ट्राची कर्जमुक्ती करून देऊ. पण हे नुसतं बोलण्याचं म्हणजे काय म्हणतात, आपण बाजारात गेल्या बोलण्याचं बोलतात आणि व्हाय ते जाते. तसं कर्जमाफी जी दिली ते अतिशय म्हणजे तुटपुंज आहे, फसवी आहे. कारण आपल्या पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी हा सातत्यानं कर्ज भरणारा शेतकरी आहे. कर्ज भरून नवजुनं करून तो सातत्याने कर्जबजाकडे राहिला आहे. पण त्यांना फक्त 25,000 देणं आणि बाकीच्यांना शेतकऱ्यांना 1.5 लाख देणं, ते 1.5 लाख सुद्धा कमीच आहे. पण ज्या रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना हा मोठा फटका आहे, कारण त्यांचा विश्वास या सहकाराला जाईल आणि ते सहकार मोडेल. त्यामुळे जे कर्ज फेडतात रेग्युलर त्यांना त्यांच्या तुलनेत कर्ज अनुदान द्यायला पाहिजे किंवा पॅकेज द्यायला पाहिजे. हे सातत्यानं चेंज करण्याची गरज आहे. नक्कीच जे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिलेली ती फसवी आहे. त्याचबरोबर जे कर्ज नियमित शेतकरी भरत होते त्यांच्यावरती या संदर्भातला मुख्यमंत्र्यांनी अन्याय केला आहे, सरकारने अन्याय केला आहे, अशा पद्धतीची जी आहे ते शेतकरी आंदोलकांच्या प्रतिक्रिया आहेत. आणि यामुळे पुन्हा एकदा या संदर्भातलं आंदोलन उभारेल अशा पद्धतीची स्थिती आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. शेतकऱ्यांचे काय नेमके आक्षेप आहेत, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आता आपण बघितलं. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपण आता भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याकडे जाऊया. त्यांची सुद्धा भूमिका आपल्याला जाणून घ्यायची आहे. संजय कुटे, तुम्ही आता बघितलं शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर नेमके काय आक्षेप घेतले, तुम्ही कसं पटवून द्याल शेतकऱ्यांना? तुम्ही म्हणता की शेतकऱ्यांसाठी हा निर्णय दिलासादायक आहे, पण शेतकऱ्यांना मात्र तो पटत नाहीये. शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातील सर्वसामान्य गरजू शेतकरी, गरीब शेतकऱ्यांना हा निर्णय 100% पटतो आहे. आणि एक लक्षात ठेवा की ज्यांच्या गळ्याला फास लागलेला असतो, जे खरोखर वंचित आहेत, जे गरीब आहेत, जे आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकतात, त्या गरजवंतांना खऱ्या अर्थानं कर्जमाफी दिल्या जाते. हा देशातला इतिहास आहे. आपण पहिली 2008 सालची जर कर्जमाफी बघितली असेल तर ज्या विदर्भामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये विदर्भातल्या हा सगळ्यात पहिले आत्महत्येचा विषय ऐरणीवर आला. पण तो तत्कालीन सरकारनं विदर्भाच्या आत्महत्येचं भांडवल करून पूर्ण देशभर कर्जमाफी केली. आणि आज विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत. आणि म्हणून खऱ्या गरजवंताला, जे गरीब आहेत, ज्यांचा फास आवळ्या, अशा शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे. हा कर्जमुक्तीच्या मागचा उद्देश असतो. आता आपण दुसरा जर विचार केला तर डॉक्टर आहेत, वकील आहेत, इन्कम टॅक्स पेयर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, हे असे 30-40 लाख शेतकरी आहेत की ज्यांची, असे लोक आहेत की ज्यांच्याकडे शेती आहे आणि त्यांचा व्यवसाय वेगळा आहे. आता तुमचं जर म्हणणं असेल की या 30-40 लाख लोकांना सुद्धा आपण कर्जमाफी दिली पाहिजे, तर हा कोणता न्याय होऊ शकतो? म्हणून या पद्धतीनं सर्वसमावेशक विचार करून ज्या लोकांच्या गळ्याला फास लागलेला आहे
त्या लोकांना वंचित राहू नये त्यातला एकही शेतकरी हा या कर्जमाफीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. एक बघा, 40 लाख लोकांचा जे थकबाकीदार शेतकरी आहेत, जे गरजवंत शेतकरी आहेत, जे छोटे शेतकरी आहेत, त्या 40 लाख शेतकऱ्यांचा जो सातबारा आहे तो कोरा होतो आहे. आणि एक दुसरी गोष्ट आहे, मला मान्य आहे की नियमित कर्जभरांनी काय गुन्हा केलेला आहे, त्यांनाही काही ना काही लाभ अनुदान मिळालं पाहिजे. आणि म्हणून या शासनानं जे नियमित कर्ज भरतायत त्यांनाही 25,000 रुपये आपण अनुदान दिलं पाहिजे. या पद्धतीचा निर्णय या देशाच्या कोणत्याही राज्य सरकारनं या पद्धतीचा शेतकऱ्यांना कर्जमुक्त किंवा मदत देण्याचा निर्णय आजपर्यंत घेतलेला नाही. आता कर्नाटक सरकार असेल, तामिळनाडू सरकार असेल, तुम्ही सगळ्यांच्या कर्जमुक्तीचे आपण निर्णय बघा आणि महाराष्ट्राचा निर्णय बघा. एक चांगल्या प्रकारचा निर्णय आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय आहे. परंतु काय की काही लोकांना आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना फसवण्याचंच काम मागील काळापासून चालू आहे. पण आजचा महाराष्ट्रातला शेतकरी समजदार आहे, कुठं पुढे जावं, कुठं थांबावं. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये हे कर्जमुक्ती मुख्यमंत्र्यांकडून केलेली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांचं आणि शेतकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आणि निश्चितपणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा लाभ होत असल्यामुळे शेतकरी याचं अभिनंदन करतील, शेतकरी स्वीकारतील आणि एक चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये सुद्धा 25,000 कोटी रुपये 2 वर्षामध्ये या शासनानं खर्च केले इन्व्हेस्टमेंटसाठी. संजयजी थोडंसं थांबवतो. योगेश पांडे, खूप महत्वाचे 2 मुद्दे आहेत, 2 आक्षेप म्हटलं तरी चालेल. आमदार संजय कुटे, भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय कुटे यांनी जे 2 मुद्दे मांडले त्यातला एक मुद्दा, गरजवंत शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी असते कुठेही जगभराचा विचार केला तर, आणि ती तशी देण्यात आलेली आहे. जे स्वतःच्या मानेला फास लावून आत्महत्या करत होते गळ्याला त्यांच्यासाठी. मात्र दुसरा मुद्दा आणखी गंभीर आहे. तो मुद्दा, ज्यांना फक्त स्वतःची नेतेगिरी चालवायची तेच विरोध करतील. नाही, हे सरकार ना दिवस स्वप्न बघत आहे. आता जे म्हटले की केवळ 40 लाख शेतकरी, अहो राज्यामध्ये 1,20,00,000 शेतकऱ्यांवरती शेतीचं कर्ज आहे. यांच्या पुनर्गठितच्या GR मुळे काही शेतकऱ्यांना कर्ज थकबाकीदार यादीत ते समाविष्टच नाहीये. त्यांना केवळ 25,000चं अनुदान देऊन ते बोलवण करणार आहे. वास्तविक शेतकरी व्याज किती भरतोय आपण जर एक बघितलं, 2008 साली पूर्ण कर्जमाफी झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी व्याज किती भरलंय? 1 लाखाच्या कर्जावरती व्याज भरता भरता ते 3 लाख झाला आहे. मात्र तरी सुद्धा तो NPA मध्ये दाखवला जात नाही. यामध्ये बँकांची चालाकी आहे. आणि आता हे आदरणीय आमदार महोदय जे म्हणतात की काही शेतकऱ्यांच्या नेत्याचं दुकान चालवावं, अहो हे दुकान तुम्हाला चालवायचं आहे, आम्हाला काय दुकान वगैरे चालवायचं नाहीये. आमचं तर तेच म्हणणं आहे की खऱ्या शेतकऱ्यांना मागच्या 5 वर्षात जर त्यांचं उत्पन्न वाढलं असेल तर राज्यातले बहुतांश जे लोक प्रतिनिधी आहे यांचं उत्पन्न बघा पहिले. स्वतःला शेतकरी म्हणणाऱ्या नेत्यांचं जे उत्पन्न वाढलं आहे पहिले यांच्यावरती तुम्ही काहीतरी बघा की यांचं उत्पन्न कसं वाढलं. आणि यांनी शेतकऱ्यांचं प्रबोधन करावं की उत्पन्न कसं वाढतं शेतीतनं. वास्तविक जर बघितलं 278 आमदारांपैकी निम्म्यापेक्षा जास्त आमदार शेतकरी आहे. त्यांचं उत्पन्न त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये दिसत आहे. त्यांचं उत्पन्न वाढतं फक्त. आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न बघा तुम्ही. आणि हे पूर्ण दिशाभूल करणारे आमचं किती शेती करताय, आमचं सुद्धा म्हणणं आहे की खरे शेतकरी पाहिजे. पण खरे शेतकरी कुठले आणि कुणाला दिले पाहिजे? वास्तविक तुम्ही किती शेतकरी ते पहिले जनतेला सांगा ना. आणि बाकीच्या किती शेती करताय शहरामध्ये भागायचं का त्यांना? हे सगळं चुकीचं आहे. शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे, आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा दोष काय आहे? केवळ केंद्राचे जे धोरण त्यातलं बायफर्गेशन मी पहिले त्यातलं विश्लेषण केलेलं आहे. त्याचं विश्लेषण मी केलेलं आहे की 40 लाख शेतकरी ज्यांच्या नावावर 7-12 40 लाख असे आहेत की ते इन्कम टॅक्स पेअर आहेत, ते नोकरी आहेत, त्यांना सरकारी नोकऱ्या आहेत, इन्कम टॅक्स पेअर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत. हे असे 40 लाख शेतकरी आहेत. यांना सुद्धा आपली इच्छा आहे का यांना कर्जमाफी द्यावी म्हणून? वेतन मिळत असेल, तुम्ही वेतन का वाढवले सरकारी कर्मचाऱ्यांचे? कारण महागाई वाढली. आता जर महागाई खाली आली, 15 वर्षाच्या लोक तुम्ही पगार कमी करणार आहे का? एका घरामध्ये 2-3 जणांना तुम्ही 1.5-2 लाख पगार देत आहे, तर तुम्ही शेतकऱ्याचा असा विचार का करत नाही? आणि ह्यांनी जे अटी निकष वगैरे जे लावले ना, हे एलिमिनेशन करणारे आहे. त्यांना जेवढ्या लोकांना टाळता येईल तेवढं त्यांना टाळायचं आहे. आणि खरं चित्र 3 महिन्यामध्ये स्पष्ट होईल. मी सरकारला एक विचारतो आपल्या मार्फत लेखी द्यावं की यांच्या अशा अध्यादेशामुळे राज्यात आत्महत्या होणार नाही की शेतकऱ्यांच्या अजिबात असं होणार नाही. यांनी लिहावं, सांगावं की या धोरणामुळे राज्यामध्ये आत्महत्या होणार नाही.
असं अजिबात एक मिनिट योगेशजी त्यांचा भाजपकडून सांगण्यात असं येतं. एक मिनिट संजय कुठे, एक मिनिट, मी योगेश पांडेंना बोलतोय. संजय कुठे, एक मिनिट. संजय कुठे, एक मिनिट, मी योगेश पांडे आणि आमदार संजय कुठे, थोडंसं थांबा, मला सदाभाऊंकडे जायचं आहे. सदाभाऊ, तुम्ही या तिघांमधले असे आहात की जे योगेश पांडे यांच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहात. शेतकऱ्यांसाठी शिवारापासून शहरांपर्यंत रस्ते तुम्ही सुद्धा संघर्ष केला होता कृषी राज्यमंत्री पद मिळवण्याच्या आधी. तुमचा अनुभव सांगा. आत्ता संजयजी जे सांगतात आहे, योगेशजी जे सांगतात आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जो फायदा यामुळे होणार आहे, त्यामुळे मोठा वर्ग, योगेश पांडे यांचा दावा असा, आरोप असा आहे की मोठ्या वर्गाला त्याचा काडीमात्र फायदा होणार नाही. पुनर्गठनाचा जो GR मिळाला तो घात करणारा ठरला. तसंच या निर्णयाबद्दल होईल असा त्यांचा आक्षेप आहे. कसं आहे विटेश्वरची कोण काय म्हणते त्यांचा अभ्यास जास्त असेल. मी मात्र अजून गावाकडं जातो. माझी गावाकडं शेती आहे. मी गेलो की गावामध्ये जात असतो. अजून माझं गावामध्ये घर आहे आणि मी राहायला गावाकडं आहे. त्यामुळं दुष्काळ दिलासा यात्रा मीच काढलेली होती. शेतकऱ्यांची आत्महत्या ज्यावेळी झाल्या आणि त्यावेळी मी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गेलेलो होतो. 1 लाख, 1.5 लाख, 50,000साठी शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या होत्या. पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या होत्या. जर आत्महत्याचे आकडे आपण सगळे काढले तर आपल्या लक्षात येईल 60-65% आत्महत्या हे लाख, 1.5 लाखाच्या आतल्या कर्जासाठी झालेल्या आहेत. मोठ्या कर्जाच्या आकडेवारी जर आपण काढायला गेलो तर ती 30-35% भरेल. कारण एका बाजूला आत्महत्याचं सत्र कुठल्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ते आहे विदर्भामध्ये, ते आहे मराठवाड्यामध्ये, ते आहे नंतर खानदेशमध्ये, त्याच्यानंतर आपल्याला यावं लागेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर आपल्याला जावं लागेल कोकणामध्ये. मग विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी काही सगळी ऊसाची शेती नाही, द्राक्षाची शेती नाही, त्या ठिकाणी मग तो कापसाची शेती आहे, सोयाबीनची शेती आहे. त्या बिचाऱ्यावर काही फार मोठं कर्ज नाही आहे आणि त्याला पीक कर्जच नव्यानं मिळत नाही. मग त्याला सावकाराच्या दारात पेरणीच्या काळामध्ये जावं लागतं. जर 50,000, 1 लाख असे 40 लाख शेतकरी हे पीक कर्जासाठी पात्र होणार आहेत. 40 लाख शेतकऱ्यांचं बारीक मोठं शेतीसाठी काढलेलं जे कर्ज असेल, शेतीच्या उद्योगासाठी काढलेलं कर्ज असेल ते माफ होणार आहे. मी एवढा मोठा तर आपण तात्कालीन दिलासा देऊ शकलो. मी एका मताशी सहमत आहे. जर सगळं कर्ज माफ करायचं म्हटलं तर राज्याचा बजेट आहे 1,35,000 कोटी, कर्जाचा आकडाही तेवढाच आहे. आपण कुठंतरी मागणी करत असताना तातडीनं जो शेतकरी आत्महत्याच्या कटाऱ्यावर उभा आहे त्याला कसा सावरता येईल या दृष्टीने आपण विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की ऊसाच्या आंदोलनामध्ये आमची मागणी 3,000ची असती, 3200ची असती, ती सुद्धा आम्ही अशीच उत्पादन खर्च कसा येतोय आणि आम्हाला एवढा दर कसा मिळाला पाहिजे हे लोकांना आम्ही सांगत असतो. मग आम्ही 2200 का घेतो, 2300 का घेतो? कारण मीच आंदोलनामध्ये गेली 15 वर्ष, तर त्यावेळी त्या कारखान्याला उत्पादन किती झालेलं आहे, त्याला किती नफा मिळणार आहे, साखरेतून किती मिळणार आहे, हे हिशोब बघून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेत असतो. आणि संघटनेची हीच भूमिका आहे पहिल्यापासून की जेवढं देता येईल शेतकऱ्याला तेवढं त्याच्या पत्रामध्ये द्यायचं आणि पुढच्यासाठी परत नव्यानं मशागत करायची आणि मग पुढं आपल्याला कसं मिळवता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचा. ही भूमिका चळवळीमध्ये असताना मी घेतली. परंतु आता काय लोक चळवळीमध्ये फार मोठे लोक आलेले आहेत, मला त्याच्यातलं ज्ञान फार कमी आहे अलीकडच्या काळामध्ये. मी आता अभ्यास नव्यानं सुरू करायला केलेला आहे. माझा अभ्यास जर दयोगानं या मोठ्या लोकांच्या माध्यमातून जर झाला तर मी बुटे सर निश्चितपणानं सरकारला सूचना करू शकेन. एकदम जोरदार आंदोलन त्यांनी दिली होती तुळजापूरमध्ये आणि आम्ही 6.5 लाख शेतकऱ्यांचे फॉर्म कर्जमुक्तीसाठी गोळा केले. आदरणीय मंत्री महोदय सुद्धा सोबत होते. मात्र एका वर्षानंतर त्यांना आता वेगळं वाटायला लागलंय की फक्त इतक्याच लोकांना झाला पाहिजे फायदा, पण बाकीच्या 80 लाख लोकांनी काय केलं त्यामुळं आता 40 लाखांचं झालं. मंत्री महोदयांनी 40 लाखांचं कर्ज माफ करून दिलं. आता 80 लाखासाठी मंत्री महोदयांनी सुद्धा प्रयत्न करावे अशी आमची त्यांना विनंती आहे. केवळ 40 लाखावर थांबता तर सगळ्या शेतकऱ्यांना तसं याच्यातनं मुक्त करता येईल आणि जे सदन शेतकरी आहेत ते शेतकरी म्हणून येतात, ज्यांचं इतर उत्पन्न साधन आहे किंवा ज्यांच्याकडे दुसऱ्या घरामध्ये दुसरे सरकारी
सरकारी नोकरी दे, त्यांना आपण वगळू ना, त्यांना वगळू आम्ही मान्य आहे ना त्याला, आम्ही कुठं नाही म्हणतोय. मात्र जो खरा गरजू शेतकरी, आता पश्चिम मला असं वाटतं की गरजू शेतकऱ्याला कर्जमाफी मिळालीच पाहिजे. कर्जमाफी हा शब्दही कर्ज पटत नाही, कारण कर्जातून मुक्तता करणं शेतकऱ्याची हा त्याचा हक्क आहे. फक्त गरजू शेतकरी जो खूपच त्रासलेला, गांजलेला, आसमानी, सुलतानी, सर्वांना त्रासलेला, त्याला ती मिळालीच पाहिजे, ही जय महाराष्ट्राची भूमिका आहे. मला असं वाटतं सौरभ, ही चर्चा पुढे अशी सुरू ठेवायची आहे. सर्वात महत्त्वाचा जो एक मुद्दा सर्वांच्या मनात सारखा थोडा त्रासही देतो खरं तर, की ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्या शेतकऱ्यांचं काय, त्यासाठी सुद्धा घोषणा झालेली आहे. 25,000 रुपये त्यांना सुद्धा एक प्रोत्साहनात्मक अनुदान मिळणार आहे, त्याविषयी सुद्धा बोलूया. बिलकुल, त्या मुद्द्याकडे सुद्धा जाऊया, त्यावर सुद्धा आपण चर्चा करूया. आणि त्याचबरोबर सदाभाऊ खोत असतील किंवा भाजपचे आमदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते यांचं सुद्धा त्या संदर्भात काय म्हणणं आहे, काय आक्षेप आहे, हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता मी भाजपचे आमदार संजय कुटे यांच्याकडे जातो. संजय कुटे, शेतकऱ्यांचा एक मुख्य आक्षेप आहे, तो म्हणजे जे शेतकरी नियमित कर्ज ज्यांनी फेडलाय, ज्यांनी हप्ते व्यवस्थित भरले आहेत, त्यांच्यावर या कर्जमाफीद्वारे कुठेतरी अन्याय होतो असा आक्षेप शेतकरी घेत आहेत. आणि सरकारकडून असं सांगण्यात येत आहे की 25,000चं प्रोत्साहनपर अनुदान आम्ही देतोय, पण कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनात ही भावना आहेच की आपल्यावर अन्याय होतो, विशेषतः जे शेतकरी कर्ज सुलभपणे भरतात त्यांच्यावर. या कर्जमुक्तीचे दोन भागामध्ये आपल्याला विश्लेषण करता येईल. एक पहिला भाग आपण सांगितला, जो आपण चर्चेमध्ये घेतला, की जे थकबाकीदार आहे, जे ज्यांच्या गडाला फास आहे, अशा लोकांना आपण सरसकट पूर्ण त्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, या पद्धतीने 1.5 लाखापर्यंत केलेलं आहे. दुसरं, जे नियमित कर्ज भरतात त्या लोकांनाही काहीतरी पुढाकार घेऊन त्यांनाही मदत केल्या गेली पाहिजे, म्हणून 25,000चा निर्णय घेतलेला आहे. आता मला मान्य आहे की थोडे कमी असतील, पण तो कोणत्याच राज्यामध्ये या प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही, तो महाराष्ट्राने घेतला. आता या 4-5 राज्यांमध्ये आता लेटेस्ट ज्या कर्जमुक्तीचे झाले, कर्जमाफी झालेल्या आहे, त्यामध्ये कोणत्याच राज्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला नाही की जे नियमित कर्ज भरतात त्यांनाही काही मदत केली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने भूमिका घेतली. आणि त्याही उपर मागच्या 2 वर्षामध्ये 25,000 कोटीचं आपण गुंतवणूक केली, की ज्या माध्यमातून या जे सक्षम शेतकरी आहेत त्यांना अजून सक्षम कसं बनवता येईल त्याचाही प्रयत्न आपण करतो. आणि पुढे भविष्यामध्ये गुंतवणूक शेतीमध्ये जास्त होईल याचाही आपण प्रयत्न करणार आहे, ते काही थांबणार नाही. आणि दुसरं, हे पांडे साहेब जे आहेत आपले स्वाभिमानीचे आमचे प्रवक्ते, आमचे मित्र आहेत, त्यांना एक विचारा की त्यांचे नेते खासदार राजू शेट्टी एकीकडे चॅनलवर किंवा एकीकडे बैठकीमध्ये सांगतात, चॅनलवरही बोललेले आहेत की पंजाबच्या धर्तीवर 2 लाख रुपये कर्जमाफी झाली पाहिजे आणि जे रेग्युलर भरतात त्यांना 50,000 झाली पाहिजे. एकीकडे यांचे नेते या पद्धतीने बोलतात आणि पांडे साहेब म्हणतात सगळे 5 लाख असो 10 लाख असो सरसकट संपूर्णच कर्जमाफी झाली पाहिजे. नेत्यांचं वेगळं आहे आणि ह्याचा प्रवक्ते वेगळे बोलतात. 2 लाख काल जी प्रतिक्रिया विचारली की आपण जेव्हा आपले मंत्री महोदय आणि सांगितलं की 1 लाखाने काय होणार आहे प्रत्येक. योगीजी, थोडस आपण पहिला संजयजींचं ऐकून घेऊया. तुमचा प्रतिवाद नक्की करा. थोडस आपण संजय कुटे यांचं ऐकून घेऊया. शेट्टींचं काही व्यक्तिगत भूमिका असं काही नाहीये, तर ही संपूर्ण सुकाणू समिती ठरवेल, बैठक होईल आणि त्यामध्ये जी काय मागणी करायची, काय करायचं ते सुकाणू समिती ठरवेल. असं एकट्याचं आमचं काही वेगळं काही मत नाहीये. आपली जी चर्चा झाली आहे आमचं स्वाभिमानीची काय भूमिका आम्ही कुठे सांगितली. नक्कीच. थोडंसं योगेशजी, थोडंसं थांबा. संजय कुटे यांची पूर्ण आपण मत ऐकून घेऊया. संजयजी बोला. वेगळी भूमिका मी काय म्हटलं की खासदार राजू शेट्टी साहेब यांची भूमिका जी पवार साहेबांच्या भेटीनंतर त्यांचे स्टेटमेंट आहेत, सर्व चॅनलवर रेकॉर्ड आहेत, ते बोललेले आहेत की 1 लाख नाही ही 2 लाख करावं पंजाबच्या धर्तीवर, असे त्यांचे स्वतःचे स्टेटमेंट आहे. जर त्यांनी 2 लाख करावं असं जर तर स्वतः म्हणता, तर आता प्रवक्ते वेगळी भूमिका कशी घेत आहेत की संपूर्णच कर्जमाफी झाली पाहिजे. त्यांनी जेव्हा 25,000चं जेव्हा त्याची चर्चा झाली तेव्हा खासदार साहेबांनी म्हटलं होतं की 50 केलं पाहिजे, ते 25 केलं. आता हे म्हणतात त्यांना कमी झालं. ठीक आहे, या गोष्टीचं कमी झालं. यामध्ये अजून शेतकऱ्यांना एक बघा, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पदभार सांभाळला त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं की शेतकऱ्यांसाठी सरकारची तिजोरी खुली करेल आणि त्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी मागच्या 15 वर्षामध्ये शेतीमध्ये गुंतवणूक 5,000 केली नसेल कोटींची, ती 25,000 कोटींची. तुम्हाला माहिती आहे का, विहिरींचे 10,000 विहिरी ज्या धडक सिंचन विहिरीच्या होत्या त्या विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांना दिल्या नाही मागच्या 10-8 वर्षामध्ये.
त्या विहिरी देण्याचं काम मुख्यमंत्री 500 कोटी रुपये देऊन त्या विहिरी करून घेतल्या. ठिबक सिंचनारी 4 वर्षाचं 2014च्या पूर्वीचं यांनी थकबाकी होती या शासनाकडे, ती या 2 वर्षामध्ये थकबाकी आमच्या सरकारने दिली. आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल आणि हे समजण्याचं कारण नाही की आज कर्जाची मुक्तीमध्ये मदत केली म्हणून शेतकरी आता सक्षम झाला हे समजण्याचं कारण नाही. माझ्या शेतकरी बांधवांना जर खऱ्या अर्थानं सक्षम करायचं असेल तर जे फास आवडलेले शेतकरी आहेत त्यांना याच्यातून पहिले 7-12 कोरा करा. आणि जय महाराष्ट्र सुद्धा हीच भूमिका आहे की जो शेतकरी गांजलेला आहे, खूपच पिडला गेलेला आहे, कधी अस्मानीनं कधी सुलतानीनं त्रासलेला असतो, त्याला सर्वात प्रथम दिलासा देणं गरजेचं होतं. अनेकदा मुद्दा मांडला जायचा, तेव्हा सुद्धा जय महाराष्ट्रानं सातत्यानं शेतकरी संघर्षाच्या पूर्ण त्या काळामध्ये संघर्षाच्या काळात भूमिका मांडली होती की 2008ला कर्जमाफी दिली तरी सुद्धा आत्महत्या झाली असं हिनवलं जात होतं. तेव्हा जे सांगितलं तेच सांगतो, कर्जमाफी हा अखेरचा पर्याय असू शकत नाही. त्यासाठीच पुढचं पाऊल जे शेतकरी सक्षमीकरणाची घोषणा केली जाते त्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा जो शेतकऱ्यांच्या मनात कायम असतो की इतर सर्व अगदी साधा हातातलं पेन घेतलं तरी सुद्धा त्याच्या उत्पादनासाठी 50 पैसे लागतात, मात्र विकताना ते 2 रुपये 5 रुपये वाटेल त्या किमतीला विकलं जातं. एकमेव शेतीमाल असा असतो की ज्याला जेवढं पेरावं तेवढं काही अनेकदा त्यात मेहनत जेवढी जावी तेवढं मिळत नसं. उत्पादन खर्च आधारित हमीभाव मिळावा एवढी जी शेतकऱ्याची पुढची मागणी आहे त्याच्यावर सुद्धा सर्वच नेत्यांनी एकत्र येऊन कुठेतरी राजकारण बाजूला ठेवून विचार करावा. शेतकरी सक्षम झाला तर आपण सारेच सक्षम होऊ, आपलं राज्य आपला देश नक्कीच त्यावेळी नक्कीच म्हणता येईल की आपण महासत्तेकडे जातोय असं वाटतं. अगदी खरं आहे. धन्यवाद सदाभाऊ खोत आणि संजय कुटेसर आणि त्याचबरोबर योगेश पांडे, तुम्ही जय महाराष्ट्र या चर्चेत सहभागी झालात आणि आपापली भूमिका मांडलीत त्याबद्दल. आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला असा दावा सरकारने केला आहे. पण आपण सगळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढलो, माध्यम म्हणून किंवा जनता म्हणून किंवा शेतकरी म्हणून प्रत्येक जण आपापल्या पातळीवर शेतकऱ्यांसाठी लढला आहे. पण हा शेतकरी जिंकला का हा प्रश्न मात्र अजूनही कायम राहतो आणि राज्यातला शेतकरी जेव्हा समाधानी होईल तेव्हाच कदाचित या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आजच्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र.